नमस्कार, मी पूजाच कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झालेला आहे. तुम्ही श्रावण या महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोघींची कथा नक्की वाचावी. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ही कथा ऐकावी. श्रावण महिन्यामध्ये ही कथा ऐकल्याने खूप पुण्य मिळेल. चला तर मग या कथेला सुरुवात करूया. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक राजा राहत असे. त्या राजाला 2 मुली होत्या आणि एक मुलगा होता. एका मुलीचं नाव अमावस्या तर दुसऱ्या मुलीचं नाव पौर्णिमा असं होतं. पौर्णिमा ही खूप धार्मिक वृत्तीची होती. तिला देव, धर्म, भजन, कीर्तन याची खूप सारी आवड होती. पण अमावस्येची उलट होते. अमावस्येला अजिबात देवधर्म आवडत नसे, परंतु राजाला अमावस्याचं आवडत असे. राजा अमावस्येचे खूप सारे लाड करत असे व पौर्णिमेला तिचे जुने पुराणे कपडे घालायला देत असे. पुढे या दोघींच्या भावाचा विवाह झाला. दोघींना वहिनी घरामध्ये आली, परंतु अमावस्या त्यांच्यासोबतही खूप वाईट प्रकारे वागत असे, बोलत असे. तर पौर्णिमा या उलट होती. पौर्णिमा त्यांना सर्व कामामध्ये मदत करत असे. त्यामुळे पौर्णिमेने त्यांच्या मनात देखील जागा केली होती. एके दिवशी राणी राजाला म्हणाली, आता आपल्या दोन्ही मुली आता वयात आलेल्या आहेत. आपण त्यांच्या विवाहाचं बघितलं पाहिजे. त्यावर राजा हो म्हणाला. पुढे राणी म्हणाली, पण आपल्या पौर्णिमेला तुम्ही गरीब घरातच द्यावं, कारण पौर्णिमेला खूपच देवधर्म आवडतो. त्यामुळे श्रीमंत घरामध्ये आपले नाव ती घालवेल. परंतु अमावस्येला देताना तुम्ही श्रीमंत घर बघावं, कारण ती श्रीमंत घरामध्ये अगदी शोभून दिसेल. यावर राजाने पौर्णिमेसाठी गरीब घरातील मुलगा बघून तिचा विवाह करून दिला व अमावस्येसाठी खूप मोठे श्रीमंत असलेलं स्थळ बघितलं आणि तिचाही विवाह थाटामाटात लावून दिला. पुढे राणी म्हणाली, पौर्णिमा खूप देवधर्म करते, आता बघू तिचा देव तिला किती मदत करतो. दोघीच्या संसाराला सुरुवात झाली. इकडे पौर्णिमेच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य होते. इकडे अमावस्येचं मात्र खूप चांगलं चालू होतं. जसं राजाकडं होतं तसंच तिचं इकडे देखील होतं. दोघी बहिणी एकाच गावामध्ये राहत असे. एके दिवशी अमावस्येने घरामध्ये पूजा ठेवली. तिने सर्व गावातील लोकांना बोलावले, परंतु पौर्णिमेला तिने या पूजेसाठी बोलावले नाही, कारण ती गरीब होती म्हणून. ती माझ्या घरामध्ये आल्याने माझ्याही घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य येईल असे अमावस्येला वाटले. पौर्णिमा बाहेरच बसली होती. त्यावेळेस गावातील ज्या बायका होत्या त्या बायका अमावस्येच्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांनी पौर्णिमेला पाहिले आणि पौर्णिमेला देखील आवाज दिला. त्यावर पौर्णिमेला वाटले, घाई गडबडीमध्ये अमावस्या मला पूजेसाठी बोलवायला विसरली असेल. तेव्हा राग न धरता, मनात आडी न धरता ती देखील पूजेसाठी निघाली. त्यावेळेस अमावस्येने पौर्णिमेला बघितले आणि तिच्या नोकरापाशी निरोप धाडला, हिला मी बोलावले नाही तरी ही कशासाठी आली? आता आलीच आहेस तर एका कोपऱ्यात बस म्हणावं. पौर्णिमेला हे ऐकून खूप वाईट वाटलं. तसंच अमावस्येने सर्वांना प्रसाद दिला, परंतु पौर्णिमेला प्रसाद देखील दिला नाही व पौर्णिमेने देवाला विनंती केली की देवा, माझं काय चुकलंय की तू मला एवढं मोठं प्रायश्चित्त करायला लावतोय? मी पूजापाठ करणं चुकीचं आहे का रे? आता मुलांनी विचारलं, मावशीकडून काय आणलं तर काय सांगावं असा प्रश्न तिला पडला. तेव्हा ती घरी न जाता तिच्या माहेरी जाण्यासाठी निघाली. वाटेत तिला एक तुळशीचं झाड दिसलं. त्या झाडाखाली एक म्हातारी वृद्ध बाई बसली होती. ती खूप म्हातारी थकलेली होती. त्या म्हातारीनं पौर्णिमेला, बाई तू कुठे चालली आहेस? तुझं नाव काय आहे असं विचारलं. त्यावर पौर्णिमा तिला तिचं नाव आणि कुठे चालली आहे याचं उत्तर दिलं. त्यावर ती वृद्ध महिला म्हातारी म्हटली की बाई, जाण्याच्या अगोदर माझं हे तुळशीचं वृंदावन सुकलं आहे, त्याला पाणी घालशील का गं? त्यावर पौर्णिमेने तेथे तुळशी वृंदावनाला पाणी घातलं आणि तेथील कचरा देखील उचलला. आजीला म्हणाली, आजी अजून काही काम करायचं आहे का? त्यावर आजी बोलल्या, नाही बाई, आता जाताना फक्त एकदा मला भेटून जा म्हणजे झालं. तसं म्हणून पौर्णिमा हो म्हणाली आणि पुन्हा माहेराची वाट धरू लागली. पुन्हा तिला वाटेत एक महादेवाचं मंदिर दिसलं. त्या मंदिरामध्ये एक बाबा राहत असे. त्या बाबाने देखील पौर्णिमेला असेच काही काम सांगितले. ते पौर्णिमेने अगदी उत्साहाने हसतमुखाने केले. त्यावेळेस बाबाही बोलले की बाई, जाताना मला एकदा भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढील वाटचालीस निघाली.
तेव्हा पुन्हा वाटेत तिला एक कालिका मातेचे मंदिर दिसले. त्या मंदिरात देखील तिला एक वृद्ध बाई दिसली. त्या वृद्ध बाईने पौर्णिमेला आपले मंदिर स्वच्छ करून द्यावे, मला आता काम होत नाही असं सांगितलं. तू मला एवढं मंदिर स्वच्छ करून देशील का गं? त्यावर पौर्णिमा हो म्हणाली आणि ती त्या आजीला त्या मंदिराची साफसफाई करून दिली आणि काम पूर्ण झाल्यावर त्या देवाची पूजा करून ती पाठीमागे फिरली. कालिका मातेचे दर्शन घेतलं आणि त्या आजीला बोलली, सर्व काम झाले आहे आजी, त्यामुळे आता मी निघते. त्यावेळेस आजी बोलली, चाललीस का पोरी? आता मला एकदा जाताना भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढील वाटचालीस निघाली. पुढे तिला एक नदी दिसली. त्या नदीपाशी तिला एक आजी दिसली. ती आजी मनाशीच बोलत होती, काय बाई हे लोक नदीमध्ये किती कचरा टाकतात, हे पौर्णिमेने ऐकले. त्यावर पौर्णिमा म्हणाली, इतकेच ना थांबा, मी नदी स्वच्छ करून देते. तिने सर्व नदीपाशील केर कचरा आवरला आणि म्हणाली, हो झाले आजी आता काम, मी जाऊ का? आजी म्हणाली. आणि ती आजी दुसरी कोणी नसून ती गंगा माता होती. त्यावर आजी बोलली, माघारी येताना मला एकदा भेटून जाशील. पौर्णिमा हो म्हणाली आणि निघाली. ती तिच्या माहेरी पोहोचली. तिच्या भावाला आणि वहिनीला अगदी खूपच आनंद झाला होता, कारण पौर्णिमा खूप दिवसांनी खूप वर्षांनी तिच्या माहेरी गेली होती. भावाने आणि वहिनीने तिचे स्वागत अगदी खूप छान केले, गोडाधोडाचे जेवण करून घातले. पौर्णिमेलाही खूप बरं वाटलं. 1-2 दिवसांनी झाल्यानंतर पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली. त्यावेळेस तिच्या वहिनीने तिला साडी चोळी देऊन दागिने देऊन खूप छान प्रकारे पाठवणी केली. जाताना तिला नदीपाशी ती आजी परत दिसली. त्यावेळेस त्या आजीने तिला एक पिशवी दिली, परंतु तू घरी जाऊन जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत ती पिशवी उघडायची नाही असं बोलली. त्यावर पौर्णिमा देखील हो म्हणाली आणि पुढील वाट धरू लागली. जाताना तिला कालिका मातेचे मंदिर दिसले. त्या मंदिरामध्ये ती आजी बसलेली होती. ती आजीने देखील ती पिशवी घरी गेल्यावरच उघडावी असं सांगितलं. त्यावर पौर्णिमा हो बोलली आणि निघाली. पुढे निघताना तिला एक महादेवाचं मंदिर दिसलं. महादेवाच्या मंदिरामध्ये तेच बाबा तिथे बसले होते. त्यांनी देखील तिला पिशवी दिली आणि ती परत पुढच्या प्रवासासाठी निघाली. घरी आल्यानंतर तिने सर्व पिशव्या उघडून बघितल्या तर तिला खूप आश्चर्याचा धक्का बसला होता, कारण त्या पिशव्यामध्ये धन दौलत धान्य सगळं होतं. अशी कोणतीही गोष्ट राहिलेली नव्हती. सर्व गोष्टी तिला दिलेल्या होत्या. नंतर पौर्णिमेला खूप आनंद झाला आणि तिच्या घरी खूप श्रीमंती झाली. एके दिवशी तिच्या मनात विचार आला की आपणही एक पूजा घालूया आणि तिने शिवपूजा घातली. तिने सर्वांना बोलवले, अगदी गावातल्या लोकांपासून तर आपल्या बहिणीपर्यंत सर्वांना निरोप देऊन घरी बोलवलं. ज्यावेळेस अमावस्या तिच्याकडे आली त्यावेळेस एवढं सर्व बघून ती तर थक्कच झाली होती. त्यावर तिने पौर्णिमेला विचारलं, बाई तू एवढी श्रीमंत कशी झालीस? तेव्हा पौर्णिमेने घडला प्रकार तिला सांगितला. तेव्हा अमावस्येने ठरवलं, मी देखील आता असेच करणार आणि ती देखील माहेराला जाण्यास निघाली. वाटेत तिला एक तुळशी वृंदावन दिसली. तिथे ती आजी बसली होती. आजीने पौर्णिमेला जशी सर्व कामे सांगितली तशीच अमावस्येला देखील सांगितली. त्यावर अमावस्येने हे कामे करण्यास स्पष्ट नकार दिला. हे काम मी अगोदर कधीही केलेले नाही, ते काम मला जमणार नाही असं ती बोलली आणि पुढे निघाली. पुढे तिला महादेवाचे मंदिर दिसले. त्या मंदिरातही एक बाबा बसले होते. त्यांनी देखील तिला असंच काम सांगितलं, परंतु तिने ते काम करण्यास सक्त नकार दिला आणि ती पुढे वाटचालीस निघाली. परत तिला कालिका मातेचे मंदिर दिसले. त्या मंदिराच्या शेजारी ती वृद्ध महिला होती. तिने देखील अमावस्येला काही काम सांगितले, परंतु अमावस्येने हे काम देखील करण्यास नकार दिला. पुढे तिला नदी दिसली. त्या नदीशेजारी जी बाई बसली होती त्या बाईने देखील तिला काम सांगितले, परंतु तिने त्याला देखील नकार दिला. असे करत करत ती माहेराला पोहोचली. अमावस्या माहेरी दिसताच अगदी सर्वांचे चेहरे पडले होते, कारण ज्यावेळेस आईवडील असताना अमावस्येने वहिनीला देखील खूप त्रास दिला होता आणि हे त्यांना आठवले होते. त्यामुळे वहिनीने देखील तिला अगदी जे साधं जेवण होतं ते जेवायला दिलं. एवढं झाल्यानंतर अगदी पाठवण्याच्या वेळेस देखील काही दिलं नाही. त्यावेळेस अमावस्येने पौर्णिमेला जसे दिले तसे मला पण द्या असं तिच्या वहिनीला बोलली. तेव्हा तुला उचलणार नाही आणि मागून पाठवून देईल असं ती म्हणाल्या. ती सासरला जाण्यासाठी निघाली. नदीपाशी तिला एक बाई दिसली. तिने त्या बाईला देखील विचारलं, जसं तुम्ही पौर्णिमेला पिशवी दिली आहे तशी मला देखील द्या. त्यावर ती आजी बोलली, तुला याची सवय नाही आहे, मी पाठीमागून पाठवून देईल आणि अमावस्या पुढे निघाली.
तेव्हा कालिका मातेच्या मंदिरात देखील तिला आजी दिसली आणि ती आजीला बोलली, तुम्ही पौर्णिमेला जशी पिशवी दिली आहे तशी मला देखील द्या. त्यावर ती आजी बोलली, मी मागून पाठवून देईन. आणि अमावस्या पुढे निघाली. महादेवाच्या मंदिरात देखील परत तिला ते बाबा दिसले. त्यावेळेस ती बोलली, तुम्ही जशी पौर्णिमेला पिशवी दिली आहे तशी मला देखील द्या. त्यावर हे बाबा बोलले, मी मागून पाठवून देईल. अमावस्या पुढे निघाली. ती जेव्हा घरी जाऊन बसली आणि ती पिशवी उघडली त्यावेळेस तिला त्या पिशवीमध्ये खूप सारे दगड धोंडे साप दिसले. तेव्हा तिने घडला प्रकार सर्व पौर्णिमेला सांगितला. पौर्णिमेने तिला बोलली, तुला सर्वांनी कामं सांगितली परंतु तू कोणाचंही काम ऐकलं नाही. तू कधीही पूजापाठ देखील केला नाही. त्यामुळे तुझं सर्व ऐश्वर होत्याचं नव्हतं झालं. त्यावेळेस अमावस्येने पौर्णिमेची माफी मागितली आणि अमावस्या देखील महादेवाची भक्ती करू लागली.